आणि 2 पंच पुढे सरसावतो. व्हाईटच्या रूपात चेंडू अतिरिक्त खातं खोलं जाते. गोलंदाज रुपेश पहिला चेंडू चांगला हाताला, दुसरा चेंडू हाताळताना मात्र थोडीशी दिशा आणि चेंडू आपल्या दिशेने वापरण्याचा प्रयत्न केला आणि आपली जी सीमा ठेवलेली आहे, क्रीजची सीमा आहे, त्याला टच करत चेंडू जातोय आणि व्हाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव होते. खातं खोलं जाते आरू स्पोर्ट्स संघाकडून आणि रोहित दोरे आणि लक्ष्मण ठाकरे जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र रुपेश आहेडा पुढे सरसावतोय. रोहित साठी फुलटॉस चेंडू थेट सरकारमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज. आता मात्र बाद होतोय. रोहित दोरे पहिला झटका मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. कॅच विचारते हातात. आता मात्र रोहित नंतर आपण पाहणार स्वप्नील दोरे. रोहित दोरे नंतर स्वप्नील दोरे. मात्र पहिलाच चेंडू चांगला हाताळला. निर्धाव चेंडू मध्ये चांगला झेल घेतला गेला. मात्र लक्ष्मण होतो स्ट्राईक एंडवर येतोय आरुष 11 स्पोर्ट्स कुहे संघाकडून. मात्र रुपेश पहिल्या षटक हाताळताना चांगली कामगिरी पाहतोय. आकुटबाई चेंडू टाकला होता. मात्र जबरदस्त बॅटची एज घेत पुढे सरसाल. 38 सेकंडमध्ये चेंडू फील्ड केला गेला आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसाल. धावसंख्या आपण पाहणार आहोत 1 गडी बाद 2 धावा आणि पहिलाच गडी यशस्वीरित्या बाद केला गेला रुपेश आहेडा यांनी आणि रोहित दोरे यांची खेळी संपर्क आणली गेली. मात्र कमीत कमी 35 ते 40 धावा जमा लागते. समारोह संघ शिवशाही स्पोर्ट्स संघ फुलटॉस चेंडू आपल्या खेळू करण्याचा प्रयत्न होते. चेंडू हातात विसावेल का? सहजता झेल घेतला जातो. क्या बात है. आणि हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. आपण पाहिजे तशी दिशा दिली असती. या चेंडूवर मात्र दिशा देताना थोडीशी वेल कमी पडला असं म्हणायला लागलं. दिशा देताना मात्र सरळ हातात विसावला गेला. दुसरा गडी गारद होतोय आणि दुसरा झटका सुद्धा मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रुपेश आहेडा 2 गडी बाद करत यशस्वी ठरतोय. धावा किती जमतात तर धावा होत आहेत 2 गडी बाद 2 धावा. पुढील गडी इंटर होते धनंजय काटला. आता मात्र लक्ष्मण बॅटची एज येत. चेंडू मागे एसटी मागे सरसाल. 2 फलंदाज पुढे सरसाल. माझा चेंडू जाणार पण सीमा पार. चौकार फरार. धावा अगदी कमी आल्या होत्या. मात्र मी सांगितले 2 गडी बाद आणि 2 धावा आल्या होत्या. मात्र एक महत्वपूर्ण गोल्डन चौकार असं म्हणेल पहिल्या षटकामध्ये. गोल्डन चौकार लक्ष्मण यांच्या बॅटमधून आला. धावसंख्या झाले 6. मात्र 2 गडी बाद होत आहे. तर सोपली सारखा खेळाडू बाद होतोय. जबरदस्त चेंडू हाताला होता. मध्ये चेंडू सरला हातात विसावला गेला. पुन्हा आता आकुटबाई चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळेल. चेंडू कुठे जाईल पाहूया. तर आर सीमा पार. बिग चौकारसाठी गरज होती ती गरज पूर्ण केली लक्ष्मण याने. क्या बात है. अरे देवाला अंगोली घालतान मल्हारी. देवाची अंगोली करतान मल्हारी. इकडे जे खरंच पाहिल्या गेलं शेवटच्या 2 चेंडू मध्ये लक्ष्मण सारखा देव धावून आला असेल म्हणावं लागेल. देवच पावला लक्ष्मणाला आणि 2 खणखणीचे चौकारासह धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या 2 गडी बाद आणि धावसंख्या होते 10. मात्र पहा तर 4 चेंडू मध्ये 2 धावा आल्या होत्या मित्रांनो आणि 2 गडी बाद झाले होते. अतिशय सुंदर असं घटत होतं. आपल्या बाजूने शिवशाही स्पोर्ट्सच्या बाजूने षटक घटत होतं. मात्र लक्ष्मण
ठाकरे यांनी 2 चेंडू, एक चांगले चेंडू होते, मात्र चांगला चेंडू चांगला प्रहार करत चेंडू चौकारा बाहेर पाठवला. मात्र धनंजय पुढे सरसावतोय. धनंजयची गोलंदाजी पाहता गोलंदाज आरुष 11 कुहे संघाकडून चांगला खेळतोय. त्याच्यामुळे दुसरा गोलंदाज येतोय षटक पहिलं संदीप आहेडा शिवसाई स्पोर्ट्स कुहे संघाकडून. मात्र षटक थोडीशी बदल. पहिले षटक पाहिलं तर एक पॉवर प्ले षटक होतं आणि तेच षटक एक पॉवरफुल फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या 2 षटकात 2 चौकार आले 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले. धावसंख्या झाली 10 आणि पाहणार आहोत 2 गडी बाद होते. मात्र स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय पुन्हा धनंजय काटेला. आता ऑफच्या दिशेने खेळू करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू एक धाव घेतात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. लक्ष्मण डेंजर झोनकडे जातोय का धनंजय सुद्धा त्याच पद्धतीने चांगली पद्धतीने धावतोय. एक वेगाने धाव काढली, ज्याप्रमाणे बुलेट ट्रेन धावते त्याप्रमाणे बुलेट ट्रेन प्रमाणे धनंजय काटेने धाव पूर्ण केली. मात्र धाव पूर्ण करावंच लागेल. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली गेली. धावसंख्या होते 12. धनंजय जोपर्यंत बॅट तलपत नाही तोपर्यंत धनंजय शांत दिसतो. मात्र मित्रांनो धनंजय पाण्यात शांत नाही आहे. मात्र एक चूक केले सुभाष याच्याकडून 1+1 अशी धावसंख्या दिली जाते. ही चुकी आपल्याला महागात पडू शकते का? निश्चितच अतिरिक्त धाव आपण देऊ शकत नाही आणि चुकीला माफी सुद्धा नसते मित्रांनो. आणि तीच चुकी करते सुभाष दोडका. धावा होतात 1+1. चांगला चेंडू हाताला होता, खराब चेंडूचा मात्र कनेक्ट करण्याची चूक केली गेली आणि चपल गतीने धावसंख्या पूर्ण 1 केली. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली. धावसंख्या झाली 14. मात्र ज्या हॅट्रिक चान्स असेल चौकारासाठी, आता मग चेंडू एक बाहेर दिशेने टाकला. पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळताना संदीप शिवसाई स्पोर्ट्स संघासाठी एक घातक 2 चेंडू टाकले गेले. खराब चेंडू हाताला गेले, अतिरिक्त धाव दिला. आतापर्यंत 3 अतिरिक्त धावा या षटकामध्ये आल्या. 1 चेंडू टाकून झालेला आहे. मध्ये धावसंख्या पाहिली गेली तर धावसंख्या 5. मात्र आरुष 11 स्पोर्ट्स कुहे लक्ष्मण स्ट्राईक एंडवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू हाताला गेला, निर्धाव चेंडू. मात्र आता कोणती चुकी करत नाही सुभाष दोडका. निर्धाव चेंडू आणि चेंडू अडवला जातो एसटीच्या मागे. करावंच लागेल. एसटी निरीक्षक याच्याकडून प्रत्येक चेंडू हा एसटीचं लक्ष असतं. क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर चुकून एखादा चेंडू एखादा क्षेत्ररक्षण पाठवला जातो. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं तंदुरुस्त असावा लागतो. पुढे चेंडू हाफ पिचचा चेंडू, चांगला आपला चेंडू, नो चेंडू. आता मात्र एक खराब गोलंदाजी म्हणावं, खराब चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अतिरिक्त धाव दिली, फ्री हिट सज्ज असेल. धावसंख्या असेल आतापर्यंत 16. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटक हाताला ते सुरू आहे. मात्र चेंडू टाकून झालेले आहेत फक्त आणि फक्त 2 आणि धावसंख्या 16 होत्या. 2 चेंडू आणि 6 धावा येत आहेत. मात्र फ्री हिट सज्ज आणि हॅट्रिक वर सुद्धा असेल. लक्ष्मी कदम चौकाराचे हॅट्रिक. शेवटच्या 2 चेंडूमध्ये त्याने 2 चौकार ठोठावले होते. मात्र लक्ष्मण निश्चितच वैयक्तिक आता मात्र चेंडू एक जबरदस्त खेचून काढण्याचा प्रयत्न होते. क्षेत्र सज्ज होते, झेल टिपला जातोय. लक्ष्मण याला बाद केले जात आहे. फ्री हिट. थोडासा एक लक्ष्मी सुद्धा विसरला होता आणि लक्ष्मीची बॉडी लँग्वेज बघून आम्ही सुद्धा विसरलो होतो का हा फ्री हिट होता. मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते 17. मात्र पंचाने सांगितले गेले हा फ्री हिट मित्रांनो आणि आपण सुरक्षित घरात आहात. रन आउट चान्स होता. आता मात्र आवडा फटका फेकून काढलेला आहे. चेंडू देणार पश्चिमा साठी. वाह क्या बात है. धावसंख्या नटलेल्या आहे, सजलेल्या आहे. ज्याप्रमाणे नवरी नटते लग्नामध्ये त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर धावसंख्या 21 झालेली आहे. काय दुसऱ्या षटकात काय चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चांगला स्टेट मारताना क्षेत्ररक्षक सज्ज पाहतो. एक धाव घेते, दुसऱ्या धाव करण्याचा प्रयत्न होईल का. मात्र लक्ष्मी याला थांबवलं जातं धनंजय आणि हे चांगलं ठरते की आपण त्यात थांबवलं, अन्यथा अपघात होण्यास उशीर लागला नसता.
आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या होते 22. पहिल्या षटकात 10 धाव येणं झालं. दुसऱ्या षटकात पाहिलं गेलं एक चेंडू शिल्लक असताना मात्र धावसंख्या झाली 12. मात्र एक चेंडू सेस. मोठा फटका येईल का? आणि मोठ्या फटक्यात 2 चौकार मारून झालेला आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतात मात्र खराब चेंडू. इशारा हवे तर दोन्ही हात समांतर रेषेत साईनाथ मस्करे यांचे पंच आहेत आणि अतिरिक्त धावांचा वर्षाव केला जातोय. आणि आता मध्ये एकामागून एक खराब चेंडू हाताळताना मात्र चेंडू चांगला ठोठावला गेला. चांगला क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि किरण याच्या हाताने एक हाताने चेंडू कनेक्ट करतोपर्यंत धावून येतोय तो म्हणजे रुपेश आहेडा. आणि धावसंख्येत वाढ केली. धावसंख्या किती होते तर 2 ने पुढे सर. धावसंख्या 25. 12.5 सरासरीने पुढे सध्या पाणी पाठवायचं आहे. 12.5च्या सरासरीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 25. किरण धावून आला. त्याचबरोबर किरणच्या हाताला चेंडू लागत चेंडू पुढे मागे पाठवला गेला. धावसंख्या 26 होते. पंच 3 धाव घेतल्या ना. 26. आणि ज्याप्रमाणे किरण यांनी हाताला चेंडू लावतो चेंडू आतमध्ये टाकला गेला आणि रुपेश धावून आला. ज्याप्रमाणे होता जीवा म्हणून वाचला शिवा त्याचप्रमाणे 1 धाव वाचवली गेली रुपेशच्या माध्यमातून. मात्र किरण यांनी चांगलं पलायन केलं होतं. रिप्ले मध्ये पाहिलं गेलं तर नक्कीच चांगलं आपण पाहतोय की चांगलंच एक योगदान दिले किरण याने. 1 धाव वाचवली गेली मात्र 2 गडी बाद होत. धावसंख्या आपण पाहिली गेली एक तर समाधानकारक असे 13च्या सरासरीने धावसंख्या जमवलेली आहे. पुढील गोलंदाज कोणील पाहूया. रुपेश कोणाच्या खांद्यावर धुरा समाधान देतोय. मात्र धनंजय आणि लक्ष्मण याच्यात चांगली भागीदारी होते आतापर्यंत. पहिलाच आपण पाहिले गेलं तर स्वप्नील आणि रोहित स्वस्तात बाद होता येतं. आणि तिसरं षटक घेऊन येते प्रवीण वरठा. यांची गोलंदाजी पाहिली गेली तर प्रवीण वरठाची गोलंदाजी आतापर्यंत चांगली आहे. मी पाहिलेली गोलंदाजी आहे एक मूर्ती लहान कीर्ती महान अशा प्रमाणे गोलंदाजी त्यांची आहे. मात्र स्ट्राईक एडो लक्ष्मण नाव स्ट्राईकला धनंजय. समोरच्या संघासमोर जर निश्चितच आतापर्यंत पाहिलं 26 धावा येणे झालेल्या 50 धावा पार करतील का. अर्धा पल्ला पार झाला पहिल्या इनिंगचा आणि अर्धा पल्ला बाकी आहे मित्रांनो. 12 चेंडू आणि किती धावा जमावत आहेत. मात्र लक्ष्मण जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा 50 पार होईल असं वाटत असताना पाहूया. तिसरे षटक हातांसाठी पुढे सरसावतोय. चेंडू मग चांगला छोटा प्रयत्न होता. यष्टी वारंवार चूक केली जाते. 1 धाव येते. पहिला चेंडू आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव जमवली जाते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 27. समोर संघ पाहतोय धनंजय काटेला. आयुष 11 कुहे संघामार्फत आणि क्षेत्ररक्षण आपण पाहतो शिवसाई स्पोर्ट्स कुहे. आणि गोलंदाज तिसरे गोलंदाज षटक घेऊन येतोय प्रवीण वरठा. पहिला चेंडू चांगला हाताला होता. कोणत्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. मात्र यष्टीरक्षकाने चूक केली आणि चेंडू बायच्या रूपाने 1 धाव काढण्यात आली. फुलटॉस चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. किरण पुढे सरसावतोय. हा चेंडू चौकार होईल का. आणि नक्कीच हा चौकार होतोय. चांगली मेहनत केली होती किरण यांनी. मात्र चेंडू जातोय सीमा पार. चौकार. धनंजयने हेरलं होतं. मोठा गॅप आहे समोर. स्टेट गॅप मोठा आहे आणि मोठ्या गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या पुढे गेली 4 ने धावसंख्या होते. धावसंख्या आतापर्यंत पाहिली गेली धावसंख्या 31 या अंकावर. निश्चितच 50 पार होईल का या दिशेने पुढे 2 फलंदाज जात आहेत. आता मात्र हवेत चेंडूचा पाठलाग केला जातोय का. मात्र चेंडू आपण दुसऱ्या आणि एकदम गोटी नेमला जातोय. अपघात झाला. कोणतीही गरज नसताना धावा आल्या होत्या. मात्र लक्ष्मण याला रन आउट बाद केलं गेलं. दर्शना ये भूमी बैठा साईनाथ.
जवळजवळ 15 धावा जमवल्या गेल्या. लक्ष्मण यांनी चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. मात्र आपलं काम करून पुढे लक्ष्मण परततो. मात्र पाहतो धनंजय आणि आता जोडी पाहतो गणेश. नवीन फलंदाज एंटर होतोय गणेश नॉन स्ट्राइक एंडवर. मात्र एक चांगलं आता मला 3 गडी बाद होते. धावसंख्या पाहिली गेली धावसंख्या होते 32. 32 षटक हाताळताना हाप्पी चेंडूवरचा चांगला मारा करताना रुपेश पुढे सरसावतो. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र चेंडू अर्पण सीमा पार चौकारसाठी. गोलंदाज आपली कामगिरी करतो पण क्षेत्ररक्षक थोडं मदत करत नाही असं म्हणाल. धनंजय काट्या जर पाहिले गेलं तर आरुष 11 संघामध्ये चांगलं गोलंदाज आहे तर धनंजय आहे. त्याचप्रमाणे पाहिलं गेलं तर स्वप्नील सुद्धा चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या ही मोठी होते. आता मात्र बाद केला जातोय जबरदस्त यष्टी चीत केली जाते. धनंजयाची खेळी संपूर्ण येते. क्या वाद आहे जबरदस्त हा चेंडू हाताला होता प्रवीण वठेने. आता मात्र एक मात्र तुमारी करताना मात्र धाव संख्या आपण पाहतो 3 गडी बाद होत आहेत. 4 गडी बाद होत आहेत. धाव संख्या होते 36. तिसरे षटक मार्गस्थ मित्रांनो आणि 12च्या सरासरीने 12.5 सरासरीने धाव संख्या पुढे सरसावते. चौथं षटक येणे बाकी असताना मात्र तिसरे षटक लाभ घेताना अजय ठाकरे थोडीशी रणपदी चूक केली जाते. ज्याप्रमाणे संघाचा एक दारमदार असेल अजय ठाकरे यांच्यावर चांगली गोलंदाजी सुद्धा पाहिली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण अजय ठाकरे आपल्या आरुष स्पोर्ट्स संघामध्ये आरुष 11 कुहे संघामध्ये केले जाते. मी पाहतोय संघ जो पहिला संघ होता त्या संघामध्ये त्या संघापासून अजय ठाकरे उपस्थित आहेत या संघामध्ये. चांगला भरणा केला गेलाय. मात्र 30 सारखा चेंडू अडवण्याचा प्रयत्न दुसरी धाव घेतात का पाहूया. जबरदस्त रनिंग बिटून विकेट होते. 2 धावा येता येतं फेकी खराब केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्नात होता. आता मात्र रनआउट चान्स असताना बाद केले जाते अजय यांना आणि 5वा गडी गार्ड केला जातोय. 2 धाव पूर्ण होत आहेत. कोणत्या प्रकारचे धाव घेण्याचा प्रयत्न केला नसता तर नक्कीच आपण चांगली धाव 1 ओव्हर येणं बाकी आहे. अजय ठाकरे नंतर आपण पाहणार आहोत एकनाथ ठाकरे. आणि एकनाथ ठाकरे हे सुद्धा या संघामध्ये एक नव्याने आरुष 11 संघ हा तयार केला गेला आणि एकनाथ या संघामध्ये एक अनुभवी फलंदाज म्हणून सामील आहे. ज्याप्रमाणे अजय ठाकरे त्याचप्रमाणे एकनाथ. धावसंख्या आपण पाहणार आहोत. धावसंख्या 38 या धावसंख्येवर थांबवलं गेलंय आणि चौथं षटक घेऊन येता येतं. एक चांगलं षटक टाकण्याचा प्रयत्न केला सुभाष दोडका. 38 धावा येतात. या ओव्हरमध्ये कमीत कमी जर 12 धावा आल्या तर निश्चितच 50 पार होते. 38 धावा झाल्या. 3 षटक एक चांगली धावसंख्या जमवली गेली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10 धावा आल्या होत्या रुपेश यांच्या फलंदाजी गोलंदाजीमध्ये. मात्र थोडस 2 षटक महागडी षटक हाणण्यात आली. डावखुरा गोलंदाज मात्र पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू टाकणे यशस्वीरित्या पार पडतो. पुढील काम करतो यष्टी रक्षक
मात्र हातात चेंडू थांबत नाही. मात्र दुसरा चेंडू टाकण्यासाठी सुभाष दोडका तयार आहे. एकनाथ ठाकरे चेंडूवर मारा करण्यासाठी सेम टू सेम चेंडू टाकला. रिप्ले म्हणावं लागेल. ऍक्शन सुद्धा तीच होती आणि त्याच पद्धतीने डॉट चेंडू हाताला गेला. या दोन चेंडू थांबवले. गरज आहे चांगलं षटक हाताळण्याची. दोन षटक एक खराब हाताळले. दोन षटक खराब हाताळले गेली. 38 धावसंख्या आहे. आता मग तिसऱ्याच्या एकदम चेंडू खराब चेंडू आणि आता मात्र पाठलाग करताना चेंडूचा बॅट टाकून पलता येतं. थोडा स्लिप झालाय. नो चेंडू असेल. आतापर्यंत दोन चेंडू चांगले टाकले होते मात्र कुठेतरी नजर लागली काय गोलंदाजीवर आणि चेंडू खराब फेकला गेला. धावसंख्या 1+1 धावसंख्या झाली आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 40. चौथ्या घरात आपण जाऊन पोहोचलो. चौथ्या घरात 40 धावसंख्या. आता आपण फ्री हिट सज्ज असेल. 4 चेंडू आणि 10 धावा येतील का? 50 धावसंख्या होईल का? 50 पार होईल का? आणि 50 पार करण्यासाठी गणेश काटकरी फ्री हिट असेल गणेशसाठी. मला तर वाटतं हे चांगला बॅट्समन आहे. पुन्हा एकदा तोच त्याच पद्धतीने चेंडू हाताळता. 1+1 पुढील चुकी केली जाते यष्टी रेषेच्या मागे आणि गोलंदाज बँड होऊ शकतो. बिमर नो चेंडू असेल. नो चेंडू. 1+1 धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या आपण पाहणार आहोत 42. नक्की ते 4 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज घ्यावा लागेल. बिमर नो चेंडू असतो. बिमर नो चेंडूला दुसरा नो चेंडू टाकल्यावर माफी नसते. चार चेंडू टाकण्यात येतील. फेकी जर असेल, ऍक्शन थ्रो जर असेल, फ्रेश ओव्हर टाकली जाते. आता मात्र खरंच नवीन गोलंदाज 5वा गोलंदाज हातावा लागेल. दिनेश हाडर. बॉल चेंज का झाला तर बिमर नोला परवानगी नसते. दुसरा बिमर नोला परवानगी नसते. इजा होऊ शकते या चेंडूवर. निश्चित 2 चेंडू टाकल्यानंतर तिसरा चेंडू सुद्धा हाताळेल असं भाकीत धरलं जातं आणि 2 बिमर नो चेंडू टाकल्यावर बँड केला जाते. सुभाष दोडका यांना मात्र धाव संख्या पुढे सरसावते आणि फ्री हिट सज्ज असेल. चांगला चेंडू हाताला होता मात्र चेंडू व्हायच्या रूपाने पुन्हा एकदा 1+1 धावा दिलेला. फ्री हिट सज्ज. आतापर्यंत धावसंख्या दोन्ही पुढे सरसा. धावसंख्या होते 44. 4 चेंडू शिल्लक असताना मात्र 3 खराब चेंडू हाताला गेले. 3 चेंडूवर 1+1 फ्री हिट सज्ज. आता फ्री हिट वर कट केला गेला चेंडू. 1 धाव येते. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होता. जो वेगाने धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडू फेकतो का? चेंडू जातोय एसटीच्या मागे. वारंवार चुक्या केल्या जात आहेत आणि पलून 4 धावा. 5वी धावाचा प्रयत्न होतोय. पाहूया 5वी धाव होते का? तर नक्कीच बाद केला जातोय. गणेश बाद होते. 5वी धाव घेताना मात्र कोणत्या प्रकारची गरज असताना 4 धावा काढून टाकलेल्या आहेत. आणि मी सांगतोय हाव ही फार मोठी असते. 5वी धावेची होती आणि बाद सुद्धा झाला. धावसंख्या 4 पुढे सरसावली. धावसंख्या झाली 48. आपल्या बाजून कोणत्याच प्रकारे चांगलं घडत नाही. गोलंदाज आपल्यासाठी चांगलं करत नाही. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होत नाही. आतापर्यंत 3 यष्टीरक्षक चेंज होत आहेत. सुभाष नंतर दिनेश होता. दिनेश नंतर आपण पाहतो रुपेश होता. मात्र फेकी चांगली केली होती. कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू यष्टीच्या मागे निघून गेला. आता मात्र पंच पाठवायचा आहे का? नो. सुरुवात केली जाते.
आता मात्र खराब चेंडू हाताने केली जाते, एक्स्ट्रा धाव येते जाते, धाव संख्या होते 49. 50 पार होते का? गोलंदाज थोडा मागे पडतोय, पाचवा गोलंदाज हातासाठी येतो, पहिला गोलंदाज बिमरून टाकून बँड केला जातोय. मात्र 4 चेंडू हाताळताना 1 चेंडू हाताळला आहे, आणखी 3 चेंडू हाताळले बाकी असताना एकनाथ पुन्हा एकदा एक एसटीच्या जीवन टाकण्याचा प्रयत्न, खराब चेंडू हाताळला जातोय, थोडा स्विंग केला जातोय. आता मात्र 50 होते या संघाची, आरुष 11 कुहे संघाची. आतापर्यंत 5 खराब चेंडू हाताळताना पाहतोय, एक नो 2 आणि 3 व्हाईट. आखडा चेंडू ज्याप्रमाणे चेंडू टाकायला पाहिजे होता त्याप्रमाणे चेंडू टाकला गेलाय, खेळी केली गेली. मात्र अतिरिक्त धावाचा भरणा भरपूर झाला, 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येत 2 वाढ झाली, धावसंख्या झाला 52. आतापर्यंत चांगली खेळी पाहतोय, चांगली फलंदाजी पाहतोय आरुष स्पोर्ट्स 11 संघात कुहे संघाची. यॉर्कर चेंडू, वा क्या बात आहे, जबरदस्त. या चेंडूची गरज असताना मात्र हा चेंडूची गवसणी आत्ता झाली, उशीर झाला असेल, धाव संख्या 52 उशीर झाला असेल तरी चालेल, मात्र चेंडू चांगला हाताळावा लागेल. आता मात्र या चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल, मात्र शेवट चेंडू एकनाथ काय करतो, चौकार मारतो कोण षटकार मारतो पाहावंच लागेल. फुलटॉस चेंडूवर मार करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र षटक समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहणार आहोत 52. 2 चेंडू चांगले हाताळले गेले, धाव संख्या थांबवली गेली, मात्र धाव संख्येचे डोंगर समोर आपण पाहतो 52. 53 धावांचं आव्हान होतोय. इथे आगमन होते मान्यश्री राजू काटेला यांचे अतिशय सुंदर असं समालोचक या कुहेगावचे ग्रामस्थ आणि असोहींचे साठी आमंत्रित केले जाते. बजरंग दल आंबरे आणि टायगर स्पोर्ट्स कुहे या संघादरम्यान नाणेफेकी केली जाते. मी विनंती करेन या 2 संघाचे संघनायक पुढे यायचे आहे. त्याचप्रमाणे शिवसाई स्पोर्ट्स चषक यामध्ये चांगलंच एक आयोजन नियोजन, त्याचप्रमाणे गावदेवी 11 संघाने सुद्धा अतिशय सुंदर असं आयोजन केलं होतं आणि पहिल्याच राऊंड मध्ये विजय संघ झालेला आहे आणि त्याची उपस्थिती लाभलेली आहे गावदेवी 11 कुहे संघ. टायगर स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि बजरंग संघाचा संघनायक विनंती करेन की 2 संघाचे संघनायक पुढे व्यासपीठाकडे यायचं आहे. सामना सुरुवात होते तत्पूर्वी आपण जातोय नाणेफेकीसाठी. टायगर स्पोर्ट्स संघाचा संघनायक जगन्नाथ वाघ पुढे सरसावतोय. त्याप्रमाणे पहिल्याच पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना असेल आणि टॉस बॉक्स कडे थांबायचा आहे. बजरंग दल संघाचा संघनायक जरा वेगाने यायचे आहे. त्रेपन्न धावांचं आव्हान असताना फिट सजवली जाते आरुष 11 कुहे संघाची. मग 2 फलंदाज जातील 53 धावांचं आव्हान स्वीकारताना
कशा पद्धतीने विजय प्राप्त करतील आपण पहा. आयोजक संघ आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढत चाललेली आहे. दुपारच्या सत्रानंतर आपण पहिल्या राऊंडचा आता शेवटचा सामना पाहणार आहोत. स्वप्नील दोरे पहिलं षटक घेऊन येतोय आरुष 11 संघाकडून. आतापर्यंत 52 धावा आपण पाहिल्या गेल्या तर एक समाधानकारक धावा असतील. दोन संघांदरम्यान नाणेफेक केली जाते. मी विनंती करेन प्रमोद मडवी यास विनंती करेन का आपण या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चांगली गोलंदाजी केली होती, चांगली फलंदाजी केली होती. प्रमोद मडवी गोलंदाजीमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि विजयाकडे संघ नेला गेला. आणि संजय राठोड विनंती करेन की नाण्याचा कौल करून घ्यायचा आहे. ओव्हर टू संजय. तर हॅलो, दोन संघांमध्ये नाणे केली जाते. एका बाजूने आपण पाहतो जय बजरंग दल अंबराई, तर एका बाजूने टायगर स्पोर्ट कुये. दोन संघांमध्ये आपण पाहतो सुपरस्टार गावदेवी 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी नाणेफेक करताना तर छाप असा कॉल दिला गेलाय. तर या ठिकाणी अंबराई संघाने नाणेफेक जिंकली गेले, पण नाणेफेक जिंकली गेले काय निर्णय असेल हेच आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचं प्लॅनिंग असेल? 40-45 असे कोणते गोलंदाज आहेत की समोरच्या संघाला रोखू शकतायत? कृष्णा, पिंटू. बेस्ट ऑफ लक सामन्यासाठी. टायगर स्पोर्ट कुये, जर आपण नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. नक्कीच, म्हणजे आता तुमच्या मनाविरुद्ध झालं आणि तुम्हाला आता फलंदाजी करायची, तर कुठपर्यंत धावांचं प्लॅनिंग असेल? 40+. तुमच्याकडे कोणते असे फलंदाज आहेत की 40+ धावा करू शकतात? करण वाघ आहे, नितीन वाघ आहे, गणेश वाघ, कल्पेश, हर्षद. नक्कीच, या ठिकाणी खेळताना तुम्हाला कसं वाटेल? अतिशय नियोजन आणि आयोजन चांगलं केलेलं आहे आणि खेळताना नक्कीच मजा येईल. नक्कीच, धन्यवाद दोघांनाही. बेस्ट ऑफ लक सामन्यासाठी. ओ टू छगन सर. थँक्यू संजय. एक चांगलं नाण्याचा कौल झालेला आहे. आता माझा शेवटचा सामना, पण आता चेंडू उसरी टाकला होता. यष्टी पुढील काम करून चिंतामण निर्धाव चेंडू हाताला स्वप्नील सज्ज होतोय. मात्र अतिरिक्त धावण्याची खाते उघड सुद्धा केलेले आहे. 53 धावाचा आव्हान असताना प्रथम गोलंदाजीसाठी येते स्वप्नील दोरे. 53 धावा. आपण स्ट्राईक एंडवर पाहतो रुपेश आहेडा, नॉन स्ट्राईक संदीप आहेडा. शिवशाही स्पोर्ट्स संघाचं नाण्याची पहिली बाजू पाहिली असता आरी स्पोर्ट्सने 52 धावा जमणे 53 धावाचं आव्हान दिलं गेलं. आता मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, मध्ये यष्टी उद्ध्वस्त केली जाते रुपेश आहेडे यांची. ज्याप्रमाणे स्वस्तात बाद झाले होते स्वप्नील, त्याचप्रमाणे स्वस्तात बाद केलं गेलं रुपेश आहेडा. मात्र तदनंतर लक्ष्मण आणि काटेले यांनी चांगलीच धावसंख्या जमवली गेली होती. त्याचप्रमाणे उशीर झाला. हे नाण्याची पहिली बाजू पाहिली गेली. आपण दुसरी बाजूकडे सुरुवात होते. पहिले षटक हे चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न केला होता. ज्याप्रमाणे 4 चेंडू टाकले होते, 2 गडी बाद केले होते रुपेश याने आणि 2 धावा दिल्या होत्या. शेवटच्या 2 चेंडूवर 8 धावा आल्या होत्या. स्वप्नीने हलून चेंडू टाकण्याचा प्रयत्न करा. चेंडू कुठे जायला पाहूया. चेंडू जातोय धनंजयकडे आणि धनंजय झेल बाद केला यशस्वी ठरतोय. जबरदस्त झेल. पाहणार आहोत संदीप आहेडा. पहिलाच आपण विकेट घेतला गेला रुपेश आहेडा, त्यानंतर अविनाश डवला. आता पाहणार तर अजिनाथ डवला नास्ट्राक एंडवर पाहून चांगला झेल घेतला धनंजय काटेले याने आणि दुसरा झटका दिला गेला शिवशाही स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या पाहणार आहोत 2 गडी बाद आणि 1 धाव. याप्रमाणे पाहिले गेलं रुपेश आहेडा याने षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झाले होते, 2 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. त्याचप्रमाणे षटक घटत सुरू आहे.
म्हणेन ज्याप्रमाणे स्वप्नील दोरे गोलंदाजी करत आहेत त्याप्रमाणे गोलंदाजी केली होती रुपेश आहेडा याने सुद्धा. मात्र पानावर 53 धावांचं आव्हान स्वीकारताना डावखुरा फलंदाज संदीप आहेडा स्ट्राईक एंडवर पानावर आणि सुरुवात होते एक खातं खोलण्यासाठी. आता मात्र चांगला छोटा चेंडूवर पाटला केला. 2 क्षेत्ररक्षक सज्ज मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय लक्ष्मण यांच्याकडून आणि जी लक्ष्मण रेषा आहे त्याच्या बाहेर जर चेंडू गेला असता तर नक्कीच चौकार होता. मात्र लक्ष्मण धावून आला. लक्ष्मण रेषेच्या आत जो चेंडू अडवला गेला म्हणजे बाउंड्रीच्या आत अडवला गेला. मात्र 2 धावा रोखू शकला. धावसंख्या 2 वाढ झाली. धावसंख्या होते 2 गडी बाद 3 धावा. आता मात्र चेंडू हाताळतोय चौथा चेंडू. मात्र पुढे चेंडू हाताळण्यासाठी मात्र दाखवला फरक चांगली कामगिरी करताना मात्र बॅटची एज घे चेंडू पुढे सरसावतो. चेंडू एसटीच्या मागे जातो. 2 क्षेत्ररक्षक पुढे वाटचाल करताय चेंडूला थांबवण्यासाठी. मात्र चेंडू अडेपर्यंत 3 धावा येणं होते. धावसंख्येत 3 वाढ होते. धावसंख्येत जाते 2 गडी बाद 6 या अंकावर. मात्र षटकाचा शेवटचा चेंडू असेल मात्र 53 धावांचं आव्हान असताना पहिलं षटक एक चांगले मार्गी लागते स्वप्नील दोरे आपल्या संघासाठी. आरुष 11 कुहे संघासाठी 2 गडी बाद करताना मात्र धावसंख्या दिले 6. 53 धावांचं आव्हान स्ट्राईक एंडवर. आता आपण बघा अजिंक्य डवळा आणि आरुष संघाचे मालक चालक मी पाहतो विनोद काटेला कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे ताना बनवायचे आहे. आता मात्र राडकोलाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. चांगला क्षेत्र करण्याचा चेंडू चकून जातोय. मात्र 2 क्षेत्र पाठला करताना चेंडू अडवलाय. मात्र 2 धावा येत आहेत या शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या होते 2 पुढे सरता. धावसंख्या होते 8. 2 गडी बाद. बॅनरचं बघा जरा. बॅनर निसटला बघा. जा 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 नाही तो बघणारा काय सांगेल. जा जास्ती टपले मारा त्या जरा ना कुठेतरी होल पाडा 1-2 म्हणजे हवा पास होईल. पुढील सामना आपण पाहणार आहोत टायगर स्पोर्ट्स विरुद्ध बजरंग दल आंबऱ्या संघामार्फत. टायगर स्पोर्ट्स संघामध्ये गोलंदाज एक सुपर गोलंदाज एक चायनामॅन गोलंदाज आपण पाहतो जगन्नाथ यांचा संघ आहे. जगन्नाथ वाघ यांचा संघ आहे आणि तो जो संघ समोर आपण पाहणार आहोत. आंबऱ्याचा संघ एक संघ आजच्या दिवशी समोर आलेला आहे. मात्र दुसरे षटक हातासाठी येतोय धनंजय काटेला. आरुष 11 कुहे संघाकडून जास्तीत जास्त धावा जमण्याचा प्रयत्न केला जाईल शिवसाई स्पोर्ट्स कुहे संघाचा. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल मित्रांनो आणि लगेचच आजच्या राऊंडचा शेवटचा सामना लगेचच दुसऱ्या राऊंड मध्ये सुरुवात होणार आहे. मात्र दुसऱ्या राऊंड मध्ये शेवटचा सामना खेळल्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा राऊंड सुरुवात होणार आहे. दुसऱ्या राऊंडची सुरुवात नाणेफेकीसाठी तुम्हाला टायगर स्पोर्ट्सचा एक इनिंग झाल्यानंतर आपण बोलवणार आहोत. सज्ज राहायचा आहे दुसऱ्या राऊंड साठी सुद्धा. उन्हाचा पारा चढत आहे त्याप्रमाणे गोलंदाज आपली गोलंदाजी करतोय. चायनामॅन गोलंदाज एक चांगला स्पिन गोलंदाजी करताना आपण पाहतो. मात्र चेंडूचे उचले होते. डावखुरे फलंदाज संदीप पुढे सरसावतोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न आता मात्र घात होऊ शकतो का. मात्र परत पाठवला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या पाहतोय 10. पहिल्या दशकात प्रवेश झालेला आहे. धावसंख्या 10 होते. 53 धावांचं आव्हान असताना दुसरे षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर 2 धावा संदीप पळून काढतोय. धनंजय यांचं षटक. मात्र दुसरा चेंडू हाताळण्यासाठी धनंजय पुढे सरसावतोय. धनंजय तू संदीप. आता मात्र लो चेंडू टाकला होता. लो फुटा चेंडू टाकला होता. चेंडूवर मारा करताना 1 धाव घेतली. चांगले चपल गतीने धाव घेतली जाते. आता फेकी खराब केली होती. मात्र कनेक्ट होईपर्यंत 4 क्षेत्ररक्षक बॅकअप करतात. धावसंख्या होते 12. त्याचप्रमाणे व्यासपीठावर जयनाथ शंकर गोरखना यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते. आता पुन्हा एकदा संदीप धनंजय लेगच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला होता. यष्टी चूक केली जाते. चिंतामण तोपर्यंत बायच्या रूपाने 1 धाव घेतली जाते आणि यष्टीवरून गेला चेंडू. मात्र 1 धावण्याची धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या 13 होते. 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या.
मात्र एक्के दुखे चलने मारल्यानंतर मोठी हवाई सफर करावी लागेल. चौकार किंवा षटकार मारावे लागतील. आतापर्यंत उर्वरित 15 चेंडू आणि 40 धावांची गरज. 15 चेंडू 40 धावा. मात्र अडीच षटक पाहतोय आपण शिल्लक. दुसरे षटक मार्गस्थ. आतापर्यंत 9 चेंडू झालेले आहेत आणि 13 धावा आलेल्या आहेत. आता मात्र हुक फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अंगावर आपटतो. थोडा स्लोवर चेंडू केला होता आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव येते. धाव संख्या 14 होते आणि स्ट्राईक दिली जाते संदीप आहेडे यांना. शिवशाही स्पोर्ट्स कुहे संघाचं फलंदाजी आपण पाहताना मात्र धाव संख्या 14 होती. आता मग दुसरे षटक मार्गस्थ. आपण पुढील सामना सुद्धा पाहणार आहोत. एक टायगर स्पोर्ट्स टायगरची भूमिका पार पाडणार. आता मात्र लेगच्या दिशेने माझे प्रयत्न होते. चेंडू अडवेपर्यंत एक धाव घेते. चेंडू कुठे विसावतो पाहूया. तर आरपार सीमा पार चौकार असे चेंडू होते आणि ही गरज होती या चेंडूवर चौकार मारण्याची. काय बात आहे, जबरदस्त. थँक्यू डीजे. जबरदस्त म्युझिक आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आरू स्पोर्ट्स कुहे संघाचे समर्थक आपण समोर पाहतोय. बाल चिलीपिली सगळे आलेले आहेत. त्याप्रमाणे त्याची मजा घेता येत. काजूपडा संघाकडून एक समर्थक चांगला भरणा केलेला आहे. आता मात्र मोठा फटका येतोय का? झेल सोडला जातोय आणि नक्कीच मोठ्या फटक्याची गरज असताना मात्र थोडीशी धडपड केली जाते आणि मोठे फटके येण्यास सुरुवात झाली मित्रांनो. मात्र धाव संख्या दोन्ही पुढे सरसावते. 2 षटकार नंतर धाव संख्या होते 20. ज्याप्रमाणे 12 धावा येतात या षटकामध्ये. ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती आरी स्पोर्ट्स संघ, आरी 11 संघाने सुद्धा केली होती आणि 26 धावा आल्या होत्या. त्याप्रमाणे मी म्हणेन सरासरी चांगली आहे. मात्र शेवटची षटक जर पाहिली गेली तर तिसरं षटक आणि चौथं षटक अतिशय महान षटक हाताळले गेलं शिवशाही स्पोर्ट्स संघाने आणि त्याचाच एक मोठा धावाच्या डोंगर उभारण्यात यशस्वी झाला. तो म्हणजेच आरुष 11 कुहे संघ. आता मात्र पाहणार आहोत आता गोलंदाजी कशी होते. मात्र चिंतामण तिसरे षटक घेऊन येईल का? आता आपण पाहणार आहोत 12 चेंडू आणि 33 धावा. 16.50 अशी सरासरी. स्कोरर बॉय हनुमान भुरे आपल्याला चांगली माहिती देताना. सामन्यात सुरुवात होते. थोडासा ड्रिंक्स आलेला आहे. ड्रिंक्स आहे एकदम शुद्ध पाणी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे पाणी मिळते आपला मेघनाथ यांच्याकडून चांगली पूर्तता केली जाते. फिल्टर पाणी होऊन येते आणि तेच पाणी एक उन्हाचा पारा चढताना आणि पाण्याचा आनंद घेताना तहान पूर्ण करताना एक चांगली सेवा पूर्ण येते. मेघनाथ मेघा दादा यांच्याकडून लाखिवली. आता मात्र तिसऱ्या षटकाचं सुरुवात होते. गणेश काटकरी तिसरे षटक घेऊन येतोय. मात्र वाटत होतं का चिंतामण षटक हाताळेल. आता मात्र पाहणार आहोत तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. स्ट्राईक एंडवर पाहून अजिनाथ डवला आणि पुन्हा त्या हुक फटका मारण्याचा प्रयत्न. वारंवार चुकी केली जाते. चेंडू स्लोवर होता. थोडस चेंडू लक्ष देणं गरजेचं असताना मात्र चेंडू हुक फटका मारला जातोय. हा चेंडू जर बॅटच्या पट्ट्यात आला तर नक्कीच चौकार किंवा षटकार असता. मात्र स्लोवर चेंडू हाताचा प्रयत्न केला. गणेश काटकरी थोडी चतुर्गोंदी करताना पाहतोय आणि थोडंसं मार्गदर्शन संदीप आहेडे यांच्याकडून सुद्धा केले जाते. अजिनाथ डवला यासाठी. आता मात्र उचले चेंडू असताना चेंडूची कडा बॅट लागलेला आहे आणि आता मात्र फेकी केली जाते. अतिरिक्त 1 धाव मिळेल. चांगलं रनिंग भेटून ते विकेट पाहतोय. 2 धावा येता एज घेतली होती
मात्र कोणत्याही प्रकारे एक धाव नसताना धावसंख्या 2 पुढे असेल, धावसंख्या 22. आतापर्यंत तिसऱ्या षटकात 2 चेंडू टाकून झाले आहेत. आता मात्र 10 चेंडू आणि धावसंख्या हवी आहे 31. 10 चेंडू 31 असं समीकरण. तिसरा चेंडू असेल. आता मात्र पुन्हा एकदा त्याच धर्तीवर एक ऍक्शन रिप्ले, ज्याप्रमाणे रोबो जो असतो त्याला बटन लावले असतं आणि त्याप्रमाणे ती कृती करतो, त्याचप्रमाणे कृती केली जाते. चेंडू जिकडे असेल तिकडे आपण वळलं पाहिजे, तिकडे एक फुटवर्क केलं पाहिजे, पायाची मोमेंट सुद्धा हलवली पाहिजे आणि त्या चेंडूपर्यंत आपण गेलो पाहिजे. असं काही होत नाही. मात्र थोडस अजिनाडे डवला मागे सरसावतोय. आता पुढील चेंडू ज्याप्रमाणे सांगितले त्याचप्रमाणे मोमेंट केले गेले. आता मात्र बॅटचा संपर्क आला, एक धावले. दुसऱ्या धाव डेंजर झोनकडे संदीप सरसावतोय. मात्र कोणत्या प्रकारे फेकी केली नाही. धावसंख्येत वाढ झाली 2 संख्येने. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तिसरा पूर्ण होतोय का? क्या बात आहे, का सोडलं जागा. मात्र चांगली खेळी करताना मी म्हणेन का संधी दिली जाते दुसऱ्या फलंदाजास. दोन चेंडू शिल्लक असतील. मात्र डावखुरा फलंदाज सुभाष येतोय. आपण पाहणार आहोत 8 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ती म्हणजेच 29. 29 धावांची गरज असताना सुभाष इंटरव्ह्यू केला जातोय. डावखुरा फलंदाज, चांगला षटकबाजी करणारा हा फलंदाज. त्या जोरात चेंडू मात्र आपटा जातोय, चेष्टी चित केली जाते. बॅटची एक जबरदस्त तलवार फिरवली होती, मात्र चेंडू आपटा जातोय म्हणजे एसटीवर आणि गडी बाद होते सुभाष दोडका. आम्ही फिरायला जाऊ सुसाट, आम्ही पोरा हुसाट, आम्ही फिरायला जाऊ सुसाट, हे आम्ही पोरा हुसाट. याप्रमाणे पाहतो तुम चलो हम आए, या परिस्थिती आपण पाहतोय. या संघामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, मात्र 53 धावांचा आव्हान स्वीकारताना गडी बाद एकामागून एक गडी बाद होत आहेत. आणि एंट्री केलं दिनेश हाडल. सुभाष नंतर दिनेश स्ट्राईक एंडवर आपण पाहणार आहोत. आता मात्र चेंडू शेवटचा असेल, तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि 29 धावा. मात्र गणेश काटकरी आता मात्र बॅटचे चेंडू जातो, एसटीच्या मागे पाठलाग केला जातोय. 1 धाव येते. दुसऱ्या धावण्यापर्यंत चेंडू कुठे जायला पाहिजे, अडीपर्यंत 3 धाव होतील का? मात्र प्रयत्न सुद्धा करण्याचा कोणत्या प्रकारे प्रयत्न केला नाही आणि 2 धाव येत आहेत. थोडस बावडी लावून दाखवते. धावसंख्या होते 26. आता आपण पाहतो 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. 6-27 करावं लागेल. निश्चितच चिंतामण 64 षटक हाताळण्यासाठी येतोय, मात्र चिंतामण याच्या गोलंदाजीवर 27 धावा जमावायच्या आपल्याला मित्रांनो. तर 2 फलंदाज आपण पाहतोय, संदीप आणि दिनेश. तदनंतर लगेचच या षटकानंतर आपण टायगर स्पोर्ट्स विरुद्ध पाहणार आहोत बजरंग दल अंबराई संघ. टायगर स्पोर्ट्स संघासमोर आपण लढत होणार अंबराई संघाचे आणि समर्थक टेपाच्या पडा संघाकडून भरपूर समर्थक आपण पाहतोय आराम करतायत पुढील संघाचा सामना पाहण्यासाठी. आता मात्र डावखुरा फलंदाज संदीप आहेडा आतापर्यंत भरपूर काही त्यांनी केलेलं आपल्या संघासाठी, मात्र आपले साथीदार आपल्या साथ देत नाहीत आणि सलामीचा सलामीवीर म्हणून संदीप आला होता. आतापर्यंत चांगली कामगिरी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या होते ती म्हणजेच 27 आणि 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. प्रत्येक चेंडू षटकार चौकार हवा असेल. माझा दिनेश हाडल पाहूया
थोडीशी औपचारिकता बाकी आहे का, मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. चिंतामणी चांगली गोलंदाजी करतोय. उशीर झाला होता चिंतामणी येण्यासाठी, मात्र तोपर्यंत आपल्या सहकार्याने कुठून काढलेल्या धावा भरपूर झाल्या होत्या. 53 धावांचं आव्हान दिलं होतं. आता मात्र चेंडू वाईटच्या रूपाने 1 येते. दिनेश यांनी चेंडू पाहिला की हा चेंडू दिशाहीन होतोय, मी त्याला बॅट लावणार नाही आणि अतिरिक्त धाव मिळेल वाईटच्या रूपाने. धावसंख्या आहे 28. 5 चेंडू 25 धावांची गरज. आता माझा फुलटा चेंडू मारा करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा दिशेने टाकला जातो. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती शेवटच्या षटकामध्ये दिनेश हाडले यांनी, त्याचप्रमाणे दिनेशला त्याचप्रमाणे गोलंदाजी केली जाते. धावसंख्या होते 29. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. पाहूया 4 षटकार येतील का. जर 4 षटकार आले तर 24 धाव पूर्ण होतात. मात्र 5 चेंडू आहेत आणि आता मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होतोय. झेल सोडला जातोय आणि त्या झेल नंतर 2 धाव सुद्धा पूर्ण केल्या जातात. आपलं काम आपण पूर्ण केलं नाही, मात्र फलंदाजांनी 2 धावाचे काम पूर्ण केलेलं आहे. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावी. धावसंख्या होते 31. आता पाहणार आहोत 4 चेंडू आणि 22 धावा. 3 षटकार आणि 1 चौकाराची गरज. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का. निश्चितच जाणार आहे. आता मात्र हुक फटका मारण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू. समीकरण बिघडलं. समीकरण पाहतोय 3 चेंडू आणि 22 धावा. आता मग 3 चेंडू चांगले हाताला लागतील. कोणत्या प्रकारचा जर खराब चेंडू टाकला गेला तर आपण वापसी करू शकतो आणि ती सांगता होईपर्यंत व्हाईट चेंडू हाताला गेला. धावसंख्या झाली आतापर्यंत आपण पाहणार. धावसंख्या होते ती 32 आणि 3 चेंडू 21 धावा. पुढे चेंडू हातासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू ठोठावला. पाहूया स्ट्रेट ड्राईव्ह चौकार येईल का. मग 2 क्षेत्र पुढे सरसावे. गणेश यांनी चेंडू हाताळेपर्यंत 1 धाव येते. 1 धावांची धावसंख्या होते 33. आता मात्र 2 चेंडू आणि 20 धावा. 2 चेंडू 20 धावा असताना मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक लावला जातोय. 2 चेंडू शिल्लक. औपचारिकता बाकी असेल. 2 चेंडू 10 धावा असताना मात्र चिंतामण पुढे सरसावतोय. संदीप मारा करतोय. पुढील काम यष्टीरक्षक धनेश काठेला करतोय. धनेश यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. विनोद काठेला यांचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर. ज्याप्रमाणे संजय सांगतोय की विजयाचा सुगंध या लागलेला आणि सुगंध विजयाकडे पुढे जाताना विजय संघ होतो तो म्हणजेच आरुष 11 कुहे संघ आणि अपयशी संघ होतोय शिवशाही स्पोर्ट्स कुहे संघ.